नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। आज मी निघालेलो आहे वांगणी येथील खंडोकालीन हनुमान शनी मंदिरात आणि तुम्ही रिक्षाने इथपर्यंत येऊ शकता आणि ही उजव्या साईडची वाट तुम्हाला मंदिराकडे घेऊन जाईल। मित्रांनो, आता मी येऊन पोचलेलो आहे, टेकडी चढून वर आलेलो आहे। हे मंदिर कडोपाडा इथे स्थित आहे आणि इथे तुम्ही बघू शकाल किती सुंदर ही वाट आहे। चारी बाजूला अशी हिरवळ आहे, छानसा पाऊस पडतोय आणि इथलं सौंदर्य तुम्ही इथं आल्याशिवाय तुम्हाला अनुभवता येणार नाहीये। अतिशय सुंदर असं निसर्गरम्य वातावरण बघू शकाल तुम्ही। आपण आता मंदिराजवळ येऊन पोहोचलेलो आहोत। हे बघा, हे लेफ्ट साईडला माझ्या शिव मंदिर आहे आणि त्याच्या बरोबर समोर हनुमान मंदिर आहे। वांगणी स्टेशन पासून 15 मिनिटाच्या अंतरावर आहे हे मंदिर, तुम्ही चालत येऊ शकता। श्रावण महिन्यात शनिवारी इथं भरपूर भक्त येत असतात, इतर महिन्यातही येत असतात पण तुलनेने कमी असतात, श्रावण महिन्यात जास्त असतात। सुंदर मंदिर आहे। इथं बसायला अशी बाकड्याची व्यवस्था केली आहे मंदिर समितीकडून, जेणेकरून थकून भागून आलेल्या भक्तांना बसायला आराम करायला थोडा वेळ मिळेल। हे पटांगण आहे। हनुमान जयंतीचा जेव्हा उत्सव होतो, खूप मोठ्या प्रमाणात उत्सव होतो इथे हनुमान जयंतीचा। दरवर्षी एप्रिल महिन्यात येते हनुमान जयंती आणि इथे खूप मोठा उत्सव होतो। सुंदर अशी हनुमानाची मूर्ती आहे। इथे भाविकांना पठणासाठी हनुमान चालीसा ठेवलेली आहे, जेणेकरून तुमचं पाठ नसेल तरी तुम्ही ते वाचून बोलू शकता। आता हनुमंतरायाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आता आपण शंभू महादेवाचं दर्शन घेऊया। हे मंदिर नवीन असून 2-3 वर्षापूर्वी बांधण्यात आलेलं आहे। अतिशय सुंदर असं मंदिर बांधण्यात आलेलं आहे। हे मंदिर सोमवारी ओपन असतं। आता आपण बाहेरूनच दर्शन घेऊया आज। ओम नमः शिवाय। मित्रांनो, तुम्ही बघू शकत असाल अजूनही पाऊस चालूच आहे। मगाशी येताना मी तुम्हाला रस्ता दाखवू शकलो नाही, पण आता मी तुम्हाला जाताना रस्ता दाखवतोय। तुमच्या लक्षात असेल तर आपण इथून डाव्या बाजूने मंदिराकडे गेलो होतो आणि आता आपण मंदिरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग बघूया। आता सध्या पावसाळा असल्याने इथे भरपूर चिखल आहे, तर जेव्हा पण याल तुम्ही तेव्हा काळजी घ्या स्वतःची। ग्रिपवाले सँडल शूज घाला। इथे बाईक कार घेऊन पण लोक येतात, पण माझ्या मते ते खूप रिस्की आहे। जर तुम्ही पावसाळ्यात येत असाल, पायी येणंच योग्य असं मला वाटतं।
पावसाळा नसेल, उन्हाळ्यात हिवाळ्यात तुम्ही बिंदास तिथे बाईक किंवा कार घेऊन येऊ शकता. मंदिराच्या पायथ्यापर्यंत बाईक आणि कार घेऊन जाऊ शकता आरामात. तर बोलता बोलता आपण जिथून व्हिडिओला सुरुवात केली होती तिथे येऊन पोचलेलो आहे. तुम्ही समोर बघू शकता. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते प्लीज कमेंट करून कळवा. थँक्यू.